पौराणिक कथा आहे। देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांचे पुत्र कुमार कार्तिकेय आणि कुमार गणेश यांच्यात झालेल्या एका स्पर्धेची। स्वामी, आपले पुत्र विवाहयोग्य झाले आहे। सत्य आहे पार्वती, आपले दोन्ही पुत्र आता विवाहयोग्य झाले आहेत, परंतु प्रथम विवाह कोणाचा बरे करायचा? स्वामी, आपण त्रिकालदर्शी आहात, आपणच निर्णय घ्या। माझ्या मते आपण या दोघांमध्ये बुद्धीची एक स्पर्धा घेऊया। जो या स्पर्धेमध्ये प्रथम येईल त्याचा विवाह आपण प्रथम करू। आपण त्या दोघांना एक पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगू। जो प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचा विवाह आपण प्रथम करू। परंतु स्वामी, ही स्पर्धा तर निश्चितच कुमार कार्तिकेय जिंकणार, कारण त्याचं वाहन मयूर आणि गणेशाचं मूषक। ही स्पर्धा तर एकतर्फी ठरणार। नाही देवी, आपण पाहतो पुत्र गणेश आणि पुत्र कार्तिकेय स्पर्धेला सुरुवात करा। स्पर्धेला सुरुवात झाली आणि कार्तिकेय आपल्या मयूर वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेकरता वेगाने निघून गेला। आपल्या माता पित्यांना आसनस्थ करून बुद्धिमान गणेशानं आपल्या माता पित्यांनाच प्रदक्षिणा घातली। ओम मातृपितृदेवाय नमः, ओम मातृपितृदेवाय नमः। गणेशानं त्याची प्रदक्षिणा घेत ही स्पर्धा आपल्या बुद्धी कौशल्यानं जिंकली। प्रणाम माताश्री, प्रणाम पिताश्री, माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली, कारण माता पिता हे पृथ्वी समानच असतात। त्याला प्रदक्षिणा घातली काय आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घातली काय एकच आहे। गणेशा, तुझ्या बुद्धी कौशल्यानं मी अति प्रसन्न झालो। यापुढं या सृष्टीत तू बुद्धी विनायक म्हणून ओळखला जाशील। मी तुला असंच वरदान देतोय। तथास्तु।